सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। आपका अपना मुंबई टाइम्स। हा अकोला पोलीस स्टेशनमध्ये 25 तारीख पहाटे गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये एक गुजरातचा राहणारा एक व्यापारी आहे. ते इथे नेहमी मुंबईमध्ये तीन चार दिवसासाठी येतात. ते 21 तारखेला इथे मुंबईला आले होते आणि त्या दिवशी त्यांची बोलणी झाली आरोपीसोबत आणि आरोपीने त्यांना फोन करून स्वस्त सोनं देतो असं सांगून त्यांना बोलून घेतलं होतं आणि गोरेगाव परिसरामध्ये त्यांना बोलून एका बिल्डिंगमध्ये एक 1 BHK फ्लॅट त्यांचे जे ऑफिससारखं आहे त्याच्यामध्ये त्यांना बांधून त्यांनी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर जे पीडित आहे त्यांच्या मुलाला त्यांनी फोन केला होता आणि त्याच्याकडून 25 लाख रुपयाची डिमांड केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमची 5 ते 6 टीम आम्ही टोटल तयार केली होती आणि ते संपूर्ण गोरेगाव, बोरिवली आणि चांदिवली परिसरात तपास दरम्यान पाठलाग करत होते आरोपीचा आणि 25 तारखेला रात्री म्हणजे काल रात्री याच्या डिटेक्शन झाला आणि आरोपीला पकडण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांचे वडील आणि त्यांचे सोबत सतीश यादव म्हणून अजून एक हे कट करावा जस्ट तपास करून आमची टीमने गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यांचे नाव आहे राधेश्याम सोनी, सतीश यादव आणि धर्मेंद्र रविदास. जे बळीत होते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबत अजून एक अरुण कुमार चारण हे पण बळीतसोबत होते. त्यांना पण जे आरोपी आहेत त्यांनी तिथे त्या रूममध्ये ठेवलं होतं. त्या दोघांना आम्ही तिथून सुटका केलेली आहे आणि याचा पुढचा तपास अकोला पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे.